म्हणजे इथून सगळं बाकीचं कट होऊन जाईल, है ना, राईट. ओके, आता नवीन सुरू करू. चला ना, लास्ट सेशन मध्ये काय बघितलं होतं? लास्ट सेशन मध्ये काय बघितलं होतं, आठवत आहे का? आपण सगळ्यात अगोदरच्या सेशन मध्ये न्यूक्लियोटाइड बघितला होता, आठवतोय? राईट. ओके, न्यूक्लियोटाइडचे कंपोनेंट्स बघितले होते, है ना. शुगर असेल, नायट्रोजन बेसिस असेल आणि फॉस्फेट असेल, राईट. ओके, त्याच्यावरनं आपण हे सांगितलं होतं की एक न्यूक्लियोटाइड कसा बनतो. ही सर्व गोष्ट कशाची आहे? पहिल्या सेशनची आहे, राईट. दुसऱ्या सेशनची गोष्ट काय आहे? एक न्यूक्लियोटाइड दुसऱ्या न्यूक्लियोटाइडला बॉन्ड करून, है ना, डायन्यूक्लियोटाइड म्हणा किंवा पॉलिन्यूक्लियोटाइड कसा बनवतो, राईट. ओके, हे आपण लास्ट सेशन मध्ये बघितलं होतं. आता या सेशन मध्ये आपल्याला काय बघायचं, किंवा लास्ट सेशन मध्ये अजून आपण हे पण बघितलं होतं की फेडरिच मिशर, आठवतोय? राईट. ओके, फेडरिच मिशर नंतर कोण आलं होतं? विल्किन्स अँड फ्रँकलिन, राईट. ओके, यांनी काय केलं होतं? एक्सरे वर काय केलं होतं यांनी? सॉरी, डीएनए वर काय एक्सरेज बंबार्ड केले होते, राईट. त्याच्यावरनं त्यांना काय भेटली होती? एक इमेज, राईट. ओके, नाव त्याच्यानंतर कोण आलं होतं केमिकल अप्रोच घेऊन? एर्विन चार्गॉफ, राईट. ओके, यांनी काय सांगितलं होतं? एका डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल मध्ये प्युरिनचा नंबर नेहमी कसा राहील? पिरिमिडिन समान राहील. ओके, किंवा पायरिमिडिन समान राहील, राईट. ओके, नाव याच पॅराग्राफच्या अगोदर आपल्या एनसीईआरटी मध्ये काही नंबर्स दिलेले आहेत. काही काय दिलेले आहेत? नंबर्स दिलेले आहेत. ते नंबर्स आपल्याला जाणून घेणं महत्वपूर्ण आहे, राईट. ओके, ते नंबर्स आपल्याला इथे जाणून घेणं काय आहे? महत्वपूर्ण आहे. पहिला नंबर आहे बघा, पहिला नंबर आहे, दॅट इज 5 into 174, है ना. एक ऑर्गॅनिझम आहे, राईट. ओके, एक काय ऑर्गॅनिझम आहे, त्याचा जर आपण जिनोम बघितला, राईट. ओके, त्याचा एक स्पेसिफिक नंबर आहे. किती न्यूक्लियोटाइड्स आहेत? 5386 न्यूक्लियोटाइड्स. येस, 5386 न्यूक्लियोटाइड्स, बरोबर. गोष्ट कळतीये, राईट. ओके, हा एक ऑर्गॅनिझम आहे. त्याच्या खाली दुसरा एक ऑर्गॅनिझम आहे, दॅट इज बॅक्टेरियोफाज. नाव आहे लॅम्डाफाज. काय नाव आहे? लॅम्डाफाज, राईट. ओके, लॅम्डाफाज जो एक प्रकारचा काय आहे? बॅक्टेरियोफाज म्हणजे एक प्रकारचा व्हायरस आहे. हा व्हायरस काय करतो? बॅक्टेरियावर काय करतो? अटॅक करतो. आणि त्याचं जर आपण काय बघितलं, न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स बघितली, तर ती किती आहे? 48502. येस. ओके, आता मला सांगा, न्यूक्लियोटाइड्स आहेत का बेस पेअर्स आहेत? बेस पेअर्स. बघूया आता, बेस पेअर हा शब्द आपल्याला अगोदर समजून घ्यायचा आहे, पण सगळ्यात अगोदर आपली ही संख्या जी आहे ती आपल्याला लिहून घ्यायची, राईट. ओके, पहिला कोणता आहे? 5 into 174. त्याची किती आहे? 5386 न्यूक्लियोटाइड्स. ओके, ना फाज लॅम्बडा किंवा लॅम्बडा फाज जो आहे याचं काय आहे? बेस पेअर्स 48502, राईट. ओके, याला लक्षात कशा ठेवणार? याला लक्षात कसं ठेवणार? नंबरला या, मी सांगतो मी कसं लक्षात ठेवतो, राईट. ओके, मी सगळ्यात अगोदर 50 लिहितो. काय लिहितो? 50. 50 मधनं किती गायब केले मी? उरले किती? राईट. फक्त नंबर जे आहेत ती मी काय करतो? थोडस चेंज करतो आणि मी लक्षात ठेवतो, राईट. ओके, याच्यानंतर एक ऑर्गॅनिझम येणार आहे, त्याचं नाव आहे ई कोलाय. काय? ई कोलाय. ई कोलाय काय आहे? ई कोलाय एक प्रकारचा प्रोकॅरियोटिक सेल आहे, दॅट इज एक प्रकारचा काय आहे? बॅक्टेरिया आहे, राईट. ओके, आता हा बॅक्टेरिया जो आहे याच्यामध्ये जो जिनोम आहे, राईट. ओके, तो किती लांब आहे? दॅट इज 4.6 into 10 to the power 6 बेस पेअर्स.
6 बरोबर काढतोय ना, राईट. ओके, लक्षात घ्या. ई कोलाय जो की काय आहे, एक प्रकारचा काय आहे, प्रोकॅरियोटिक सेल आहे, राईट. ओके, सो त्याचा नंबर किती आहे, जर आपण न्यूक्लियोटाइड्स किंवा बेस पेअर्स मध्ये जर गोष्ट केली तर 4.6 इंटू 10⁶ बेस पेअर, राईट. ओके, नाव ऑफकोर्स आपण इथे कशाबद्दल बोलतोय, प्रोकॅरियोटिक सेल बद्दल. इथे आपण कशाबद्दल बोलतोय, व्हायरसेस बद्दल, बरोबर, राईट. ओके, आता आपण व्हायरसेस बद्दल बोललो, आपण प्रोकॅरियोटिक सेल बद्दल बोललो. आता आपल्याला एक एक्झाम्पल पाहिजे कशाचं, युकॅरियोटिक सेलचं. कशाचं, युकॅरियोटिक सेलचं. आणि युकॅरियोटिक सेल मध्ये जर आपण ह्युमन सेल, कोणता सेल कन्सिडर केला, ह्युमन सेल जर आपण कन्सिडर केला, आणि fear not that we are considering here that it is a haploid cell. कोणता सेल, हॅप्लॉइड सेल. तर त्याचं असतं 3.3 इंटू 10⁹ बेस पेअर्स. किती, 3.3 इंटू 10⁹. गोष्ट कळतीये, समजतंय, काय डाऊट आहे, राईट. ओके, आता मला सांगा की जर डिप्लॉइड सेल असेल तर, ह्युमनचा एखादा सोमॅटिक सेल असेल तर 6.6 इंटू 10⁹ बेस पेअर्स. समजतंय, हे काय आहे, डिप्लॉइड सेल, किंवा याला काय म्हणू शकतो मी, सोमॅटिक सेल. समजतंय, गोष्ट कळतीये, राईट. ओके, नाव आपल्याला दोन शब्द बघायचे, दॅट इज न्यूक्लियोटाइड्स आणि बेस पेअर्स. काय बघायचंय, न्यूक्लियोटाइड आणि बेस पेअर्स नेमकं कशाला म्हणायचं. बघा, ज्या ठिकाणी न्यूक्लियोटाइड हा शब्द येईल, ज्या ठिकाणी जिनोम किती आहे, तर कोणता शब्द येईल, न्यूक्लियोटाइड हा शब्द येईल, त्यावेळेस असं कन्सिडर करायचं की हा जिनोम जो आहे हा कसा आहे, सिंगल स्ट्रँडेड आहे. कसा आहे, सिंगल स्ट्रँडेड आहे. सिंगल स्ट्रँडेड स्ट्रँड आठवत आहे का, लास्ट सेशन मधलं एक चेन होती, एक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन होती, त्याला आपण काय म्हणलं होतं, एक स्ट्रँड, राईट. ओके, आता एक धागा आहे तर त्याचा एक कोपरा असेल कोणता, 5 प्राइम एंड, आणि दुसरा कोपरा असेल कोणता, 3 प्राइम एंड. एकच धागा जर असेल असा, आणि या धाग्यावर मला काय बघायला भेटतात, न्यूक्लियोटाइड्स, राईट. ओके, तर अशा केस मध्ये मला हा एक न्यूक्लियोटाइड, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा असं करत करत 5386 न्यूक्लियोटाइड्स त्या जिनोम मध्ये प्रेझेंट असतील. गोष्ट कळतीये, समजतंय, राईट. ओके, राहिली गोष्ट कशाची, बेस पेअर्सची. कशाची गोष्ट राहिली, बेस पेअरची. आता मला सांगा, आपण मागच्या सेशन मध्ये बघितलं होतं की डीएनए कसा असतो, डबल स्ट्रँडेड असतो. कसा असतो, डबल स्ट्रँडेड असतो, जो की असा आहे बघा. हा एक स्ट्रँड आणि हा एक स्ट्रँड, राईट. ओके, दोन्ही स्ट्रँड्स कसे असतील, अँटी पॅरलल असतील, बरोबर, राईट. ओके, यांचा जो बॅकबोन आहे, यांचा जो बॅकबोन आहे तो कशापासून बनलेला असेल, शुगर आणि फॉस्फेट. शुगर आणि फॉस्फेट. आतल्या बाजूला काय प्रेझेंट असेल, नायट्रोजिनस बेसिस. बरोबर, गोष्ट कळतीये, राईट. ओके, आता इमॅजिन करा, पहिल्या पॉलिन्यूक्लियोटाइड मध्ये पहिला जो न्यूक्लियोटाइड आहे तो आहे एक. इथे मी डीएनए ची गोष्ट करतोय, राईट. ओके, नाव तर याच्या कॉम्प्लिमेंटरी काय असेल, टी. गोष्ट कळतीये, याच्या कॉम्प्लिमेंटरी काय असेल, टी.
जर विचार करा पहिल्या पॉलिपेप्टाइड पहिल्या न्यूक्लियोटाइड मध्ये जर दुसरा न्यूक्लियोटाइड असेल सपोज सी, तर इथे जी, बरोबर, राईट. ओके, आता बघा हा एवढा जो पट्टा आहे कोणता, येस, याला मी काय म्हणणार आहे, एक बेस पेयर. काय म्हणणार आहे याला मी, एक बेस पेयर. गोष्ट कळतीये, समजतंय, राईट. ओके, आता पुन्हा आपण पहिल्या स्लाइडवर जर गेलं तर आपल्याला इथे किती बेस पेयर दिसतात, 48,502. म्हणजे अशा इथे मी एकच काढली, अशा किती 48,502, बरोबर, राईट. ओके, आता मला सांगा जर एवढे बेस पेयर्स मी सांगितलेले आहेत तर मला जर यांचा न्यूक्लियोटाइड बघायचा असेल तर काय करावं लागेल, नंबर सांगितलाय किती, 48,502 बेस पेयर्स, राईट. आता मला हे जाणायचं आहे की यांचे न्यूक्लियोटाइड्स किती, काय करावं लागेल, एका बेस पेयर मध्ये किती न्यूक्लियोटाइड, एका बेस पेयर मध्ये किती न्यूक्लियोटाइड, 2. याला 2 नी काय करा, ही एक जोडी पकडली ना त्यांनी, याला एक म्हटलंय, मग 2, मग 3, असे किती 48,502, बरोबर. आता मला हे जाणायचं आहे, मला हे माहिती करून घ्यायचं आहे की जिनोम मध्ये किती न्यूक्लियोटाइड्स आहेत, एका जोडीमध्ये किती आहेत, 2. तर अशा किती जोड्या आहेत, 48,502. तर मला सांगा या जिनोम मध्ये किती न्यूक्लियोटाइड्स असतील, याच्या डबल है ना, राईट. ओके, 48चा डबल 97,000 समथिंग, राईट. गोष्ट कळतीये, काय डाऊट आहे, राईट. हे कळालं. ओके, नाव काल तुम्हाला होमवर्क दिला होता, आठवत आहे, काल तुम्हाला काय दिला होता, होमवर्क दिला होता. होमवर्क मध्ये काय सांगितलं होतं, सेलियंट फीचर्स ऑफ डीएनए, है ना. राईट. ओके, सेलियंट फीचर्स ऑफ डीएनए, राईट. ओके, आता डीएनए चे काही इंपॉर्टंट फीचर्स बद्दल मेजर किती आहेत, ते सर्व 5 आहेत. किती आहेत, 5, राईट. ओके, आता हेच आपल्याला इथे काय करायचे, समजून घ्यायचे आहेत, राईट. ओके, चला मग पहिला फीचर सांगा बरं मला काय आहे, तर पहिला फीचर सांगा, किंवा पहिला फीचर पासून आपल्याला काय समजतं, डीएनए हा किती पॉलीपेप्टाइड पासून, सॉरी किती पॉलीन्यूक्लियोटाइड पासून बनलेला आहे, 2 पॉलीन्यूक्लियोटाइड पासून बनलेला आहे, बरोबर. अगोदर काय सांगितलं, डीएनए इज मेड अप ऑफ 2 पॉलीन्यूक्लियोटाइड चेन्स, राईट. ओके, इथे हा पहिला पॉइंट थांबतो का, ऑफकोर्स नाही, राईट. ओके, यांची काय सांगितलीये, डायरेक्शन सुद्धा सांगितलीये. या दोन्ही पॉलीन्यूक्लियोटाइड चेन एकमेकांच्या कशा प्रेझेंट आहेत, अँटी पॅरलल काय आहेत, प्लेस्ड आहेत. ओके, बोथ अँटी पॅरलल सेकंड पॉइंट मध्ये, बरं कव्हर करू मग याच्यातच. ओके, सेकंड पॉइंट जो की सांगितलेला आहे, दॅट इज बोथ पॉलीन्यूक्लियोटाइड चेन आर अरेंज्ड, कशा अरेंज्ड आहेत, अँटी
प्यारेलाल मॅनर. येस, राईट. ओके ना, बघा आता दोन पॉलिन्यूक्लियोटाइड काढायचे आहेत मला सगळ्यात अगोदर. कशा? दोन पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. बघा एक पहिली चेन काढूयात. राईट. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पॉलिन्यूक्लियोटाइडचा जो बेस आहे, जो बॅकबोन आहे, तो कशापासून बनलेला आहे? कशापासून बनलेला आहे? फॉस्फेट आणि शुगर. बरोबर. आता पॉलिन्यूक्लियोटाइड चेनचा एक एंड काय असेल? 5' एंड असेल. दुसरा एंड काय असेल? 3' एंड असेल. राईट. ओके ना, ही ब्लू कलरची जी स्ट्रीप आहे ती काय इंडिकेट करते? फॉस्फेट आणि शुगर. राईट. याच्या खाली काय असलं पाहिजे? एक आतल्या बाजूला न्यूक्लियोटाइड असलं पाहिजे किंवा नायट्रोजन बेसिस असला पाहिजे. कोणता? सपोज कोणती सिक्वेन्स आपण लिहू शकतो इथे? है ना, इथे लिहू शकतो सपोज मी ए टी जी सी सी जी जी ए आणि टी. बरोबर. ही काय झाली? एक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन झाली. राईट. ओके, यालाच आपण काय म्हणणार? डीएनएचा एक स्ट्रँड. काय म्हणणार? एक स्ट्रँड. बरोबर. आता पण किती पॉलिन्यूक्लियोटाइड चेन सांगितल्यात? दोन. दुसरी काढतोय. अरे काय होतंय? दुसरी पॉलिन्यूक्लियोटाइड चेन काढतोय. राईट. ओके, आता ही जी दुसरी पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे, दुसरी पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे, त्याच्याबद्दल सांगितलं कशी असेल? अँटी पॅरलल असेल. म्हणजे या पहिल्या पॉलिन्यूक्लियोटाइडची दिशा जी होती, डायरेक्शन जी होती, ती अशी होती. बरोबर. राईट. ओके, आता दुसरी पॉलिन्यूक्लियोटाइड चेन जी आहे तिची डायरेक्शन कशी असेल? या ठिकाणी काय असेल? 5' एंड. या ठिकाणी काय असेल? 3' एंड. म्हणजे ह्या पॉलिन्यूक्लियोटाइडची डायरेक्शन कशी असेल? अपोजिट. समजतंय? राईट. ओके ना, आता मला सांगा बॅकबोन कशाने बनलाय? ब्लू कलरचा बॅकबोन कशाने बनलाय? शुगर आणि फॉस्फेट. बरोबर. आता आतल्या बाजूला काय प्रेझेंट असेल? नायट्रोजनस बेसिस. राईट. ओके ना, इथे बघा. ओके, आता इथे ए असेल तर याचा कॉम्प्लिमेंटरी पाहिजे, जो की आपल्याला थर्ड पॉइंट मध्ये बघायला भेटतोय. राईट. ओके, ए जो आहे याचा कॉम्प्लिमेंटरी इथे काय येईल? टी. बरोबर. टी जो आहे त्याचा कॉम्प्लिमेंटरी काय येईल? ए. पुन्हा जी जो आहे त्याचा कॉम्प्लिमेंटरी काय येईल? सी च्या कॉम्प्लिमेंटरी काय येईल? पुन्हा सी च्या कॉम्प्लिमेंटरी काय येईल? जी च्या कॉम्प्लिमेंटरी काय येईल? समजतंय? गोष्ट कळतीये? राईट. ओके, पहिला पॉइंट क्लिअर झाला आपला. काय? की दोन पॉलिन्यूक्लियोटाइड चेननी डीएनए मॉलिक्यूल बनतो. दुसरा पॉइंट काय आहे? या कशा अरेंज आहेत? अँटी पॅरलली अरेंज आहेत. राईट. ओके ना, तिसरा पॉइंट. तिसरा पॉइंट, आता मला सांगा दोन स्ट्रँड्स किंवा दोन पॉलिन्यूक्लियोटाइड चेन एकमेकांच्या जवळ आहेत. राईट. ओके, जर यांना एकमेकांसोबत बांधून बॉन्ड करून ठेवलं नाही तर ते सोबत राहतील का? नाही. गोष्ट कळतीये? राईट. ओके, म्हणून एक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आणि दुसरी पॉलिन्यूक्लियोटाइड चेन यांच्यामध्ये काय असतात? काही बॉन्ड्स असतात आणि त्या बॉन्ड्सला आपण काय म्हणतो? हायड्रोजन बॉन्ड्स म्हणतो. काय म्हणतो? हायड्रोजन बॉन्ड्स. बघा, ही एक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे, ही एक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे. या दोन पॉलिन्यूक्लियोटाइड चेनला एकमेकांसोबत बांधून ठेवण्यासाठी काय आहे? इथे काही बॉन्ड्स आहेत आणि हे बॉन्ड्स कोणते आहेत? हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. राईट. आपल्या थर्ड पॉइंट मध्ये अजून एक गोष्ट सुद्धा क्लिअर केलेली आहे की एक प्युरिन जो असतो, काय
चार्गॉफचा नियम आठवत असेल, राईट. ओके, एक प्युरिन जो असतो हा काय करतो, कशासोबत बॉन्ड करतो, पिरिमिडीन सोबत काय करतो, बॉन्ड करतो, राईट. ओके, नाव आता इथे बघा हा प्युरिन आहे ए, राईट. ओके, हा कोणासोबत बॉन्ड फॉर्म करेल, टी, अँड थायमिन इज नथिंग बट पिरिमिडीन. बघा आता ऍडेनिन हा एक पॉइंट आहे, एक प्युरिन नेहमी कोणासोबत बॉन्ड करेल, पिरिमिडीन सोबत बाइंड करेल, राईट. ओके, आता ए नेहमी पेअर करतो कोणासोबत, टी, आणि यांच्यामध्ये काय असतात, 2 हायड्रोजन बॉन्ड्स असतात. गोष्ट कळतीये, राईट. ओके, आता मी इथे फर्स्ट पॉइंट लिहिलेला आहे, सेकंड पॉइंट लिहिलेला आहे, थर्ड पॉइंट मी एक्सप्लेन करतोय, समजतंय, राईट. बघा काय सांगतोय की ए जो आहे हा प्युरिन आहे, राईट. ओके, आठवतंय नायट्रोजनस बेसिस मध्ये आपण म्हटलं होतं की नायट्रोजनस बेसिस 2 प्रकारचे आहेत, एक आहे प्युरिन, एक आहे पिरिमिडीन, पायरिमिडीन, राईट. ओके, नाव ए जो आहे दॅट इज अ प्युरिन, तो कोणासोबत बॉन्ड फॉर्म करणार आहे, टी सोबत, दॅट इज थायमिन, फिक्स्ड आहे, राईट. ओके, आता जर ए टी सोबत बॉन्ड फॉर्म करत असेल, हायड्रोजन बॉन्डिंग करत असेल, तर टी कोणासोबत बॉन्ड फॉर्म करेल, ऑब्विसली ए सोबत. किती, 2 हायड्रोजन बॉन्ड्स, समजतंय, गोष्ट कळतीये. नेक्स्ट दुसरी महत्वाची गोष्ट की ग्वानिन सुद्धा काय आहे, प्युरिन, तो कोणासोबत बॉन्ड फॉर्म करेल, उरलायच कोण, सायटोसिन, है ना, राईट. ओके, मग ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये सुद्धा कोणती बॉन्डिंग होते, हायड्रोजन बॉन्डिंग होते, आणि या दोघांमध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड्स आपल्याला बघायला भेटतात. किती, 3. ऍडेनिन आणि थायमिन मध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड्स, वेअर ऍज ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड्स. सायटोसिन आणि ग्वानिन मध्ये पुन्हा किती, इथे सुद्धा 3, इथे सुद्धा 3, इथे सुद्धा 3, इथे 2, इथे 2, समजतंय, गोष्ट कळतीये, काय डाऊट आहे. ओके, ना हायड्रोजन बॉन्ड्स ची एक विशेषता आहे, हायड्रोजन बॉन्ड्सची काय आहे, एक इंपॉर्टन्स आहे, एक ना इंपॉर्टंट फीचर आहे, काय माहितीये का, माहितीये का काय, उसको बहुत आसानी से ब्रेक किया जा सकता है, बहुत आसानी से फॉर्म किया जा सकता है, राइट. ओके, हायड्रोजन बॉन्ड्स केमिस्ट्रीचा थोडासा विचार केला तर कोणते बॉन्ड्स आहेत, बॉन्ड्स आठवतात का केमिस्ट्रीमध्ये, कोणकोणते होते, आयोनिक होता का, आयोनिक होता, त्याच्यानंतर कोवॅलंट होता, अजून कोऑर्डिनेट, अजून बर, कोवॅलंट बॉन्ड शिकलेत का तुम्ही याच्या अगोदर कधी, येस. कोवॅलंट बॉन्ड मध्ये कोणता बॉन्ड येतो, आयोनिक बॉन्ड मध्ये काय होतं, सोडा आपण बायोलॉजी शिकूयात, है ना, राईट. ओके, बघा हा कोणता बॉन्ड आहे, हा हायड्रोजन बॉन्ड्स आहेत, राईट. ओके, हायड्रोजन बॉन्ड्स कोणत्या प्रकारमध्ये पडतात, आयोनिक मध्ये पडतात का, हो की नाही, कोवॅलंट मध्ये पडतात का, मग हायड्रोजन बॉन्ड्स पडतात कडे, आयोनिक, असो, हायड्रोजन बॉन्ड्स पडतात कशामध्ये, कोवॅलंट. या बॉन्डला बनण्यासाठी सुद्धा कशी लागते, कमी एनर्जी लागते, आणि तुटण्यासाठी सुद्धा कशी लागते, एनर्जी कशी लागते, कमी लागते, गोष्ट कळतीये, समजतंय, राईट. ओके, आता बघा डीएनए पासून बऱ्याच वेगवेगळ्या प्रोसेसेस आपल्याला करायच्या आहेत, जसं की डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन करायचे, डीएनएचं रेप्लिकेशन करायचे, त्यासाठी ह्या 2 स्ट्रँड्सला काय करावं लागतं, एकमेकांपासून दूर करावं लागतं, आणि डीएनए ला ज्यावेळेस या 2 स्ट्रँडला एकमेकांपासून ज्यावेळेस डिटॅच केलं जातं त्यावेळेस कमीत कमी एनर्जी काय झाली पाहिजे, तिथे यूज झाली पाहिजे, म्हणून इथे आपल्याला काय बघायला भेटतात, हायड्रोजन बॉन्ड्स बघायला भेटतात. ओके, इथपर्यंत काही डाऊट आहे, समजतंय,
राईट. ओके, गप्पा करता करता आपण तिसऱ्या पॉइंटला सुद्धा काय केलंय, कव्हर केलंय. राईट. ओके, आपल्या बुकमध्ये तिसरा पॉइंट काय सांगतो की दोन पॉलिन्यूक्लियोटाइड चेन ज्या की एकमेकांच्या काय आहेत, अँटी पॅरल आहेत, यांच्या दोन्ही साईडला किंवा आतल्या बाजूला काय प्रेझेंट असतात, नायट्रोजनस बेसिस प्रेझेंट असतात. आणि ह्या दोन स्ट्रँड्सला एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी हायड्रोजन बॉन्डचा वापर होतो. ऍडेनिन जो आहे हा नेहमी कोणासोबत बॉन्ड करतो, थायमिन सोबत. आणि सायटोसिन जो आहे तो नेहमी कोणासोबत बॉन्ड करतो, ग्वानिन सोबत. फक्त त्यांच्यामध्ये जे हायड्रोजन बॉन्ड्स असतात यांचा नंबर काय होत असतो, चेंज होत असतो. ऍडेनिन आणि थायमिन यांच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड्स, ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड्स. असा आपला बेसिकली सेलियंट फीचर्सचा थर्ड पॉइंट आपल्याला सांगतो. ओके, ज्यांना ही गोष्ट नोट डाऊन करून घ्यायची आहे त्यांनी नोट डाऊन करून घ्या. झालंय का? ओके, चला मला पुन्हा एक प्रश्न सुरू करायचा आहे त्या पॉइंटवर. ओके, चलो नाव आय गेस सगळं लिहून झालं असेल, राईट. ओके, आता मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा है कि ये जो मैंने कहा है दैट इज प्यूरिन विल ऑलवेज पेयर विथ अ pyrimidine, राइट. ओके, का, वाय, असं का असेल बरं की एक प्युरिन जो आहे तो फक्त कशासोबत पेअर करल, पिरिमिडिन सोबतच पेअर करल, असं का असेल? येस, त्याचंच उत्तर आपल्याला नेक्स्ट स्लाइड मध्ये बघायचं आहे. त्याचंच उत्तर आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट स्लाइड मध्ये बघायचं आहे, राइट. ओके, नाउ फॉर आवर कन्वीनियंस हम क्या करते हैं, बॅकबोन काढूयात आपण. राइट. ओके, एक लक्ष द्या, हे 2 बॅकबोन आहे. बॅकबोन म्हणजे कशापासून बनलेले असतील, फॉस्फेट सगळ्यात कोपऱ्याला आणि मध्ये काय, शुगर, राइट. ओके, आता यांच्या आतल्या बाजूला काय प्रेझेंट असेल, नायट्रोजिनस बेसिस. यांच्या आतल्या बाजूला काय प्रेझेंट असेल, नायट्रोजिनस बेसिस, बरोबर, राइट. ओके, आता नायट्रोजनस बेसिस आपल्याकडे किती प्रकारचे आहेत, 2 प्रकारचे आहेत. पहिला प्रकार कोणता, प्युरिन, राइट. ओके, आणि दुसरा कोणता, पिरिमिडिन, राइट. ओके, आता प्युरिनचं आपल्याला स्ट्रक्चर माहिती आहे कसं आहे, डबल रिंग स्ट्रक्चर आहे, राइट. वेर एज पिरिमिडिन जो आहे हा कसा आहे, सिंगल रिंग स्ट्रक्चर आहे. गोष्ट कळतीये, राइट. ओके, मागच्या स्लाइडवर आपण बघितलं होतं की एक प्युरिन नेहमी कशासोबत बाइंड करल, पिरिमिडिन सोबत काय करल, बाइंड करल, राइट. ओके, आता आपल्याला हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे जे स्ट्रक्चर्स आहेत यांची बाइंडिंग आपल्याला करून बघायची आहे. बघा, जर बघा डीएनएचे जे 2 स्ट्रँड्स असतील, ओके, यांना आपल्याला एक लॅडर लाईक स्ट्रक्चर बनवायचं आहे. कसं बनवायचं, एखाद्या लॅडर सारखं, एखाद्या सीडी सारखं आपल्याला काय बनवायचं, स्ट्रक्चर बनवायचं आहे. बघा, आता जर मी इथे एक गोष्ट काढतोय, कोणती, पॉसिबिलिटीज, जेन्युइन पॉसिबिलिटीज काय होऊ शकतात, एक प्युरिन बॉन्ड करू शकतो दुसऱ्या प्युरिन सोबत, काय होईल बघा, असं स्ट्रक्चर येऊ शकतं, है ना. इकडनं काय, बॅकबोन, आणि मध्ये किती रिंग्स, 3 रिंग्स, हे एक पॉसिबिलिटी आहे.
जी की आपल्याला माहिती आपण अगोदरच म्हणलं की असंच असणार आहे, राईट. ओके, आता मला सांगा की या ठिकाणी जर मी 2 पायरिमिडीन जर घेतले तर मध्ये जागा उरतीये, मध्ये जागा काय होतीये, उरतीये, राईट. जर मी या ठिकाणी दोन्ही काय घेतले, प्युरिन घेतले तर काय घेतले, प्युरिन जर घेतले तर बसल का ते? आता मी छोटे काढलेत म्हणून बसलेत, राईट. ओके, बट जनरलाइज या स्ट्रक्चरनी जर बघायला गेलं तर बघा यांची लेंथ काय होतीये, सेम येते. मध्ये 2 स्टँडच्या मध्ये 3 रिंग येतात. जर 2 प्युरिन घेतले तर काय होत आहे, जागा कमी होतीये किंवा स्पेस उरतीये, इन शॉर्ट, राईट. ओके, इथे इक्वल डिस्टन्स असेल का, नाही. जर असं स्ट्रक्चर असेल तर आपल्याला आपली लॅडर कशी बघायला भेटेल, इथं सेम होतं, इथं आतमध्ये, इथं बाहेर, इथं आतमध्ये, है ना, राईट. अशी लॅडर असते का? लॅडर कशी पाहिजे, दोन्ही स्टँड जे आहेत, राईट. ओके, हे कसे पाहिजे, एकमेकांपासून कसे पाहिजे, इक्वी डिस्टन्सला पाहिजे. म्हणून बघा एक प्युरिन आणि एक पिरिमिडिन ची काय होते, बॉन्डिंग होत असते, जेणेकरून प्रत्येक बेस पेअर मध्ये किंवा 2 न्यूक्लियोटाइडच्या बेस पेअर मध्ये आपल्याला सेंट्रल कॅव्हिटी मध्ये आपल्याला किती रिंग बघायला भेटतील, 3 रिंग बघायला भेटतील. गोष्ट कळतीये, राईट. ओके, हाच पॉइंट आपण मागच्या वेळेस ज्यावेळेस बायोमॉलिक्युल हा टॉपिक बघितला होता तिथे सुद्धा आपण एक्सप्लेन केला होता, राईट. ओके, म्हणजे हे 2 स्ट्रँड जे आहेत, हे 2 बॅकबोन जे आहेत ते एकमेकांपासून कसे पाहिजे, इक्वी डिस्टन्सला पाहिजे. असं होता कामा नये. खालच्या ठिकाणी है ना स्टँड मध्ये डिस्टन्स कमी आहे, जसं आपण दुसऱ्या बेस पेअरला जातो स्टँड मधलं डिस्टन्स कसं आहे, जास्त आहे. पुन्हा त्याच्या वरच्या बेस पेअरला गेल्यावर अजून स्टँड मधलं डिस्टन्स कसं होतंय, कमी. असं होता कामा नये. या दोन्ही स्टँड मध्ये डिस्टन्स कसं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. ओके, पुढे आता स्टँड बनलाय, राईट. ओके, ऑब्विसली इथे काय असेल, 5 प्राईम, 3 प्राईम, 5 प्राईम आणि 3 प्राईम, राईट. ओके, आता महत्वाची गोष्ट ही आहे की डीएनए मॉलिक्युल असा एखाद्या लॅडर सारखा नसतो, तर ही जी लॅडर असते ती कशी असते, ट्विस्टेड असते, अशी फिरवलेली असते, राईट. ओके, एक प्रकारचा काय असतो, त्याला एक घेर असतो, एक कॉईल असतो, राईट. ओके, ना याला काय करतात बेसिकली की एक कॉईल येतो, दॅट इज दी स्टँड जे right. Okay, I don't know whether it is perfect or not. जमले, जाऊ दे. हा, कसं, बर, बट तुम्ही इमॅजिन करू शकता ना ती गोष्ट, राईट. ओके, ना बघा, ओके, इकडे लक्ष द्या. काय होतंय की जो डीएनए ची जी ऍडर आहे, ओके, ही काय केली जाते, एक प्रकारची कॉइल्ड असते, राईट. ओके, याचं एक प्राईम एक्झाम्पल आपण बघू शकतो की पाण्याची टाकी वगैरे जी असते ना, ओके, पाण्याच्या टाकीवर स्टेअर्स असतात, है ना, वर जाण्यासाठी, राईट. ओके, त्या स्टेअर्स कशा अशा गोल फॉर्मॅट मध्ये असतात, राईट. ओके, तशी काय असते, कॉइलिंग असते, आणि या कॉइलिंगला आपण काय म्हणतो, हेलिकल स्ट्रक्चर म्हणतो. काय म्हणतो, हेलिकल स्ट्रक्चर, राईट. ओके, मोस्टली हे कसं असतं, राईट हँडेडली काय असतं, हेलिकल असतं, उजव्या हाताने काय असतं, असं हेलिक्स असतं, राईट. ओके, आता दोन्ही प्रकारचे हेलिक्स प्रेझेंट असू शकतात डीएनए मॉलिक्युल मध्ये. जर वेगवेगळ्या प्रकारचे डीएनए मॉलिक्युल जर आपण शिकायला गेलो
तर त्याच्यामध्ये आपल्याला राईट हँडेड हेलिक्स सुद्धा बघायला भेटू शकतो आणि लेफ्ट हँडेड हेलिक्स सुद्धा बघायला भेटू शकतो. राईट. ओके. नाव आता बघा एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला एक घेर बघायचा आहे, त्याचं डिस्टन्स काय बघायचं आहे, घेर म्हणजे काय बघा. आता इथनं जर सपोज एक न्यूक्लियोटाइड सुरू झाला होता, राईट. ओके. विचार करा की इथनं काय सुरू झाला होता, न्यूक्लियोटाइड. तर त्यांनी एक कंप्लीट घेर कंप्लीट केला आणि पुन्हा तो कुठे आला, तिथेच आला. समजतंय. राईट. ओके. एक पूर्ण टर्न कंप्लीट केला आणि तो पुन्हा कुठे आला, तिथे आला. याला आपण काय म्हणणार, सांगता येईल का? येस. एक टर्न, एक पूर्ण काय टर्न, त्याला काय म्हणणार आपण, एक पूर्ण टर्न. राईट. ओके. आता हा जो टर्न असतो याची लेंथ आपल्याला दिलेली आहे. काय दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे आणि लेंथ आहे 3.4 नॅनोमीटर. काय दिलेली आहे, 3.4 नॅनोमीटर. गोष्ट कळतीये, समजतंय. राईट. ओके. एक टर्न म्हणजे विचार करा असा डीएनएचा स्टँड होता. राईट. ओके. तो असा पूर्ण गोल फिराला आणि पुन्हा कुठे आला, तिथेच. राईट. ओके. एक पूर्ण घेर त्यांनी कंप्लीट केला. तो घेर जो आहे त्याला आपण काय म्हणतो इथे, टर्न. राईट. ओके. आपल्या एनसीईआरटी मध्ये त्याला एक वेगळं नाव दिलेलं आहे. काय दिलंय, फॅशन नाही, पिच दिला असेल. राईट हँडेड फॅशन, उजव्या हाताच्या दिशेने काय होतोय, तो फिरतोय. राईट. ओके. 3.4 नॅनोमीटरची काहीतरी लेंथ दिलेली आहे, दिसतीये का, पिच. राईट. ओके. इथे मी त्याला टर्न म्हणलंय, एनसीईआरटी मध्ये आपल्याला काय म्हटलंय त्यांनी, पिच है ना. एक पूर्ण घेर कंप्लीट करण्यासाठी हे डिस्टन्स किती असेल, 3.4 नॅनोमीटर. महत्वाची गोष्ट क्रमांक 2 की या पिच मध्ये, या पूर्ण घेरामध्ये आपल्याला किती न्यूक्लियोटाइड बेस पेअर्स बघायला भेटतील, तर आपल्याला इथे 10 बेस पेअर्स बघायला भेटतील. किती बेस पेअर्स बघायला भेटतील, 10 बेस पेअर्स बघायला भेटतील. गोष्ट कळतीये, समजतंय. एका पिच मध्ये ज्याची लेंथ जनरली किती असते, 3.4 नॅनोमीटर असते. राईट. ओके. तेवढ्या लेंथ मध्ये आपल्याला किती बेस पेअर्स बघायला भेटू शकतात, 10. राईट. ओके. आता 2 बेस पेअर्स मधलं डिस्टन्स काढण्यासाठी आपण काय करू शकतो, काय करू शकतो सांगता येईल का. आपल्याला एंटायर लेंथ दिलेली आहे, आपल्याला काय दिलेली आहे, एंटायर लेंथ दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये म्हणले किती बेस पेअर्स आहेत, 10 बेस पेअर्स आहेत. मग 2 बेस पेअर्स मधलं डिस्टन्स काढता येईल का, कसं, 3.4 नॅनोमीटर काय आहे एंटायर लेंथ, त्याच्यामध्ये किती बेस पेअर्स आहेत. राईट. ओके. मग 2 बेस पेअर्स मधलं डिस्टन्स किती आहे, 0.34 नॅनोमीटर. काय डिस्टन्स 2 बेस पेअर्स मधलं, 0.34 नॅनोमीटर. गोष्ट कळतीये, समजतंय. राईट. ओके. हाच आपला काय आहे, 4th पॉइंट सेलियंट फीचर्सचा. राईट. ओके. सेलियंट फीचरचा हा काय आहे, 4था पॉइंट आहे. डीएनए कसा असेल, राईट हँडेडली हेलिकल असेल, फिरलेला असेल. त्याची काय असेल, एक पिच असेल. त्या पिचची लेंथ असेल 3.4 नॅनोमीटर आणि या पिच मध्ये जवळपास आपल्याला किती बेस पेअर्स बघायला भेटतील, 10 बेस पेअर्स बघायला भेटतील. म्हणून 2 बेस पेअर्स मधलं डिस्टन्स किती असेल, 0.34 नॅनोमीटर. गोष्ट कळतीये, समजतंय. चल लिहून घ्या किंवा नोट डाऊन करायचं, नोट डाऊन करून घ्या. ओके. झालंय का, चला मला एक लास्ट पॉइंट तुम्हाला क्लिअर करून द्यायचा आहे, दॅट इज 5th पॉइंट. दॅट इज व्हॉट, 5th पॉइंट. राईट. ओके. या 5th पॉइंट साठी राईट. ओके. मला थोडस तुमचं ना गणित या विषयाचं नॉलेज थोडस बघावं लागेल. राईट. ओके. सो एक ना वर्तुळ असतं, सर्कल असतं, सर्कल.
राईट. ओके, मला जर एक सर्कल पाहिजे असेल तर त्या सर्कल मध्ये किती डिग्रीज असतील? 360. बरोबर. कुठे गेला शेप? है ना, है ना. कोण म्हणतो तुमचं काय म्हणतो आपण त्याला, मॅथ्स बरोबर नाहीये, है ना. राईट. ओके ना, बघा काय होतं. ओके, आता इमॅजिन करा की आपण डीएनए ला वरून बघतो. राईट. ओके, इट इज जस्ट लाईक डीएनएचा हेलिक्स जो येतो इथे खाली असा एखाद्या वेल सारखा, आणि आपण त्याला वरून बघतो. राईट. ओके ना, बघा लक्षात घ्या, एक डीएनए चा एक हेलिक्स मध्ये एक काय होणं, पूर्ण एक पिच कव्हर करणे म्हणजे काय, 360 फिरणे. राईट. ओके, डीएनए च्या स्ट्रँडने काय करणं, एक पूर्ण पिच कव्हर करणे म्हणजे काय होणे, 360 फिरणे. बरोबर. सर्कल 360 आलाय. बरोबर. राईट. ओके, आता विचार करा की पहिला बेस पेअर जो होता सर्वात वरचा, राईट. ओके, तो असा होता. येस, पहिला जो होता तो कसा होता, असा. आता या साईडला एक है ना, इथे आपला काय असेल, बॅकबोन. इकडे बॅकबोन, आतल्या बाजूला काय, नायट्रोजनस बेसिस, या बाजूला नायट्रोजनस बेसिस. बरोबर. राईट. ओके ना, आता याच्या नंतरचा जो बेस पेअर येईल, याच्या नंतरचा जो बेस पेअर येईल हा काय करेल, हा असा असेल, तर दुसरा जो त्याच्यावर स्टॅक असेल. राईट. ओके, स्टॅकिंग होत असताना आपल्याला कळतंय की या दोन बेस पेअर मध्ये जो डिग्रीचा डिफरन्स असेल तो कितीचा असेल. एक मिनिट, याला मी वेगळ्या रंगाने काढतो. गोष्ट कळतीये. राईट. ओके, आता ब्लू वाला जो होता तो काय होता, पहिला बेस पेअर. ग्रीन वाला कोणता आहे, दुसरा बेस पेअर. राईट. ओके, पहिला बेस पेअर कोणता होता, डायरेक्ट 0 डिग्री. इथे 0, इकडे 180. बरोबर, एकदम पॅरलल होता तो. राईट. ओके ना, आता दुसरा जो येईल तो त्याच्यावर स्टॅक असेल. स्टॅक असेल आणि यांच्यामध्ये काय असेल, थोडासा डिग्रीचा फरक असेल. डिग्रीचा फरक किती असेल बरं, सांगता येईल का, किती डिग्रीचा फरक असेल मला सांगा. पूर्ण डिग्री किती आहे, म्हणजे एक पिच. बरोबर. एका पिच मध्ये किती बेस पेअर्स, 10. बरोबर, 10. है ना, म्हणजे माझ्याकडे 10 न्यूक्लियोटाइड बेस पेअर्स आहेत. यांचा वापर करून मला काय करायचंय, पूर्ण 360 फिरायचंय. राईट. तर पहिल्या बेस पेअर आणि दुसऱ्या बेस पेअर मध्ये फरक काय असेल डिग्रीचा, 36 डिग्री. म्हणजे याचा जर 0 असेल तर याचा किती असेल, 36. राईट. त्याच्या पुढच्याचा काय असेल, सांगा पटकन. 36 प्लस 36, 36 दोने 72. म्हणजे याचा अँगल काय असेल, राईट. याचा काय असेल, है ना, 36, 72. असं करत करत पूर्ण काय येणार आहे, एक टर्न कंप्लीट होणार आहे. राईट. ओके, एक पिच कंप्लीट होणार आहे. राईट. ओके, पहिला बेस पेअर आणि त्याच्यावर प्रेझेंट असलेला जो बेस पेअर आहे यांच्यामध्ये 36 डिग्री सेल्सिअसचं काय असेल, अंतर असेल. समजतंय, गोष्ट कळतीये. राईट. ओके, आणि दुसरी महत्वाची गोष्ट की एक बेस पेअर दुसऱ्या बेस पेअरवर काय येईल, स्टॅक केल्यासारखा येईल. कसा येईल, स्टॅक केल्यासारखा येईल, जो की आपला कोणता पॉईंट सांगतो, 5वा पॉईंट सांगतो. समजतंय, गोष्ट कळतीये. राईट. ओके, जर आपण ना एखाद्या वेळेस रिम बघितली ना,
ओके, एखादं स्ट्रक्चर किंवा ना काहीतरी लाइटिंग्स असतात बघा, जे लाइटिंग्स आहे ना डेकोरेशन साठी वापरले जातात. ओके, यांच्यामध्ये ना यांना सपोर्ट देण्यासाठी ना मध्ये असे स्पोक्स असतात. जे स्पोक्सचा ना एक विशेष अँगल असतो, त्यांनी त्या स्ट्रक्चरचं ना त्या लाईटचं किंवा त्या डेकोरेटिव्ह गोष्टीचं ना स्ट्रक्चर बनवलं जातं. यांच्यामध्ये काय असतो, डिग्रीचा काही अँगल असतो आणि त्या अँगलनेच ते स्ट्रक्चर बनवलं जाऊ शकतं. तसं इथे होतं. राइट. ओके, जस्ट इमेजिन कि ये बाहर का जो है ये पूरा क्या है, बेसिकली आउटर साइड्स ऑफ द डीएनए है ना. जहां यहाँ पर क्या होगा, यहाँ पर बेसिकली आपका शुगर होगा, फॉस्फेट होगा आणि आतल्या बाजूला जे स्पोक्स आहेत ते कन्सिडर करा काय, दोन नायट्रोजन बेसिस मधले बॉन्डिंग बेस पेअर. राईट. ओके, यांच्यामध्ये काय असेल, आता इथे 0 आहे तर हा 36 नंतरचा काय येईल, त्याच्यावरचा स्टॅक काय येईल 72, त्याच्यानंतरचा +36, त्याच्यानंतरचा +36, त्याच्यानंतरचा +36. गोष्ट कळतीये. राईट. ओके, जोपर्यंत आपण 5वा स्पोक घेऊन येतो तोपर्यंत आपण कम्प्लीटली अपोजिट असू आणि जोपर्यंत 10 बेस पेअर्स कम्प्लीट होतील आपण पुन्हा कुठे येऊ, इथेच. समजतंय? गोष्ट कळतीये. हा पॉइंट कळाला मग. ओके, चलो नेक्स्ट. दुसरी महत्वाची गोष्ट दॅट इज ना आपल्याला डीएनए बद्दल ना डीएनएच्या काही प्रोसेसेस बद्दल बघायचं. राईट. ओके, आपल्याला एक पॉइंट बघायचा आहे दॅट इज सेंट्रल डोग्मा. सेंट्रल. राईट. ओके, आता ही जी कॉन्सेप्ट आहे ही सुद्धा कोणी सांगितलेली आपल्याला, वॉटसन आणि क्रिक यांनी सांगितलेली आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये काय आहे, डीएनए आहे. राईट. ओके, तो डीएनए काय करतो, सगळ्यात अगोदर काय बनवतो, आरएनए बनवतो. काय बनवतो, आरएनए बनवतो आणि आरएनए पासून पुढे काय बनतो, प्रोटीन बनतो. हे तर आपण सगळ्यांना माहिती आहे. राईट. डीएनए असेल, डीएनए काय होतो, आरएनए बनवतो आणि आरएनए पासून काय बनतो, प्रोटीन. तर मला यांची नावं सांगा बरं. डीएनए पासून आरएनए बनणे म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. बरोबर. राईट. जर आरएनए पासून प्रोटीन बनत असेल तर ट्रान्सलेशन है ना. राईट. तिसरी महत्वाची गोष्ट, जर डीएनए पासूनच डीएनए बनत असेल तर रेप्लिकेशन. समजतंय? गोष्ट कळतीये. आणि लास्ट कॉन्सेप्ट जो की आपल्याला काही व्हायरसेस मध्ये बघायला भेटतो तो काय असतो, की ते काय करू शकतात, आरएनए पासून काय बनवू शकतात, डीएनए बनवू शकतात. या प्रोसेसला आपण म्हणणार रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणणार, रिवर्स ट्रांसक्रिप्शन. ओके, ये किसमें होता है, ये होता है रेट्रो वायरसेस के अंदर. किसके अंदर होता है, रेट्रो वायरसेस के अंदर. ओके, हे समजलं. ओके, ही अशीच काहीतरी डायग्राम आपल्या बुक मध्ये सुद्धा दिलेली आहे. राईट. ओके, अशा प्रकारे आपला सेलियंट फीचर्स आणि सेंट्रल डोग्माचा जो टॉपिक आहे हा काय झालाय, कंप्लीट झाला. ओके, इथे थांबूयात. ओके, बाकीचं पुढच्या सेशन मध्ये बघूयात.